नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी संध्याकाळी ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे। सकाळी मी काहीच शूट केलं नाही कारण सकाळपासून माझी खूप सारी धावपळच होती। काल ट्रिप नाईटला गेला होता आणि आज सकाळी परत त्याची दुपारची शिफ्ट लागली, त्यामुळे तो रात्री आल्यानंतर म्हणजे सकाळी आल्यानंतर तो झोपला। पण तो झोपल्यानंतर माझी सकाळची मला कामं करायची होती, मला नाश्ता करायचा होता, जेवण करायचं होतं, त्याला डबा करायचा होता। पण माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी जास्त शूट नाही केलं। संध्याकाळी मस्त निवांत शूट करेन असं मी ठरवलं आणि तो गेला ऑफिसला। माझी बाकीची सगळी कामं झालेली आहे, मस्त फ्रेश झाले मी। आता 4 वाजले, चहाचा टाइम झालाय। तर आता मी ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे आणि आता मला खूप सारी कामं आहेत, म्हणजे सकाळी म्हणजे सगळी कामं झालेली आहेत। म्हणजे तो जेव्हा असतो घरामध्ये त्याच्यासाठी त्याला काय हवं नको ते बघा, अर्धी कामं मी तेव्हाच करून टाकते आणि नंतर मग मला माझा थोडा वेळ भेटतो माझं काम करण्यासाठी। तर आज माझ्याकडे थोडा वेळ आहे म्हणून मी आज विचार केला की आज मेकअपची ट्रॉली क्लीन करूया। मला कधीपासून ती ट्रॉली क्लीन करायची होती आणि माझे सगळे प्रोडक्ट असे मिक्स झालेले आहेत। तर तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या मेकअप बॉक्समध्ये, म्हणजे मेकअप बॉक्स नाही बोलता येणार त्याला, मेकअप ट्रॉली आहे माझ्याकडे मोठीच्या मोठी, तुम्हाला समजेलच काय आहे ते मला क्लीन करायचं आहे। सगळे फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, लिपस्टिक सगळं मिक्स झालेलं आहे माझं त्याच्यामध्ये। तर ते आज मी क्लीन करणार आहे, सोबत तुमच्यासोबत गप्पा पण मारणार आहेत आणि संध्याकाळची जी माझी कामं आहेत ती पण साईड बाय साईड चालू राहणारच आहे। तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। आता चहाची वेळ झाली, पटकन चहा बनवूया आणि सोबत मी आज खिचडी पण खाणार आहे कारण का त्याला डब्याला आज खिचडी बनवली होती। मग ती खिचडी मी आज थोडी ठेवले माझ्यासाठी, मला संध्याकाळी खाण्यासाठी। मस्त तिला गरम करेन आणि चहा। तर आता घरामध्ये मी एकटीच आहे, तर मी एकटीपुरताच चहा करते म्हणून अर्ध पाणी आणि अर्ध दूध घेते। मला पूर्ण दुधाचा चहा नाही जास्त आवडत, म्हणजे आधी आवडायचा पण मी थोडा कमी केलाय आता, कारण मी जास्तच दुधाचा चहा व्हायचा माझा, पूर्ण प्युअर एकदम करायचे मी, म्हणून मी थोडंसं दूध आणि पाणी मिक्स करते। बाहेर पावसाचा आवाज तुम्हाला येत असेल, खूप जोरामध्ये पाऊस पडतोय म्हणून असं दूध आणि पाणी मिक्स केलं मी आणि मग त्याच्यामध्ये मी चहा पावडर टाकते। चहा पावडर थोडी जास्त टाकते म्हणजे स्ट्रॉंग होतो चहा, मला थोडा कडक चहा आवडतो। तुम्हाला कसा आवडतो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर हा आहे माझा नाश्ता, साबुदाण्याची खिचडी बनवली होती मी आज सकाळी, ती थोडी ठेवली, मस्त गरम केली आणि ती खाणार आहे आणि माझा चहा पण रेडी झालेला आहे। तर पहिले खिचडी खाते, मग थोड्या वेळाने चहा घेते। तर मंडळी ही आहे माझी मेकअपची ट्रॉली, ह्याच्यामध्ये टोटल 6 कप्पे आहेत। खूप उपयुक्त अशी ही ट्रॉली आहे, ज्यांना ड्रेसिंग टेबल जास्त आवडत नाही त्यांना ही ट्रॉली नक्कीच आवडेल। ह्याच्यामध्ये स्टोरेज खूप जास्त आहे आणि ही जी ट्रॉली आहे ती मी Amazonवरून परचेस केली आहे। ह्याच्यामध्ये जी खण आहे त्याच्यामध्ये खूप जास्त स्पेस आहे, त्याच्यामध्ये आरामात तुमचं मेकअपचं सामान, स्किन केअर, अजून प्लस ज्वेलरी पण तुमची आरामात राहू शकेल। तर हे 6 जी खण आहे ते माझे पूर्ण भरलेले आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे मी मला दाखवते। सोबत मला ह्याची क्लिनिंग सुद्धा करायची आहे, सगळे प्रोडक्ट माझे मिक्स झालेले आहे। तर ते मी आज सेपरेट करणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या कप्पामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट टाकणार आहे। तर बघूया माझ्या मेकअपच्या ट्रॉलीमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट आहेत ते। तर दिसायला ही अशी ट्रॉली आहे, टोटल 6 खण आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकताय समोर, प्लास्टिकची आहे ही। ह्याच्यामध्ये सगळे माझे मेकअपचे प्रोडक्ट ठेवलेले आहेत आणि ट्रान्सपरंट आहे म्हणून कोणत्या गोष्टी याच्या आतमध्ये त्या तुम्हाला लगेच दिसतील, काय काय ठेवलेलं आहे ते मी। क्वालिटी या प्रोडक्टची मला खूप जास्त आवडलेली आहे आणि हे मी Amazonवरून घेतलेली आहे, ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळेल। तर पहिल्या कप्प्यामध्ये बघूया काय आहे, सगळे मिक्स प्रोडक्ट आहेत, तरी पण मी तुम्हाला दाखवते काय काय आहे ह्याच्यामध्ये। सगळे मेकअपचे प्रोडक्ट आहेत, मॉइश्चरायझर आहे, फाउंडेशन्स आहेत, हे सगळं मिक्स झालेलं आहे सगळे प्रोडक्ट। आणि ही दुसरी आहे, ह्याच्यामध्ये सगळे मेकअपचे प्रोडक्ट आहेत। आपण आता नीट लावून घेऊया, पण स्टोरेज तुम्हाला समजेल किती आतमध्ये सामान राहू शकतं, तर सगळं बघू शकता, म्हणजे सगळं मिक्स झालेलं आहे। हे बघा, हे केसांचं इकडे आलेलं आहे, अशी माझे प्रोडक्ट सगळे मिक्स झालेले आहेत। इकडे सुद्धा प्रोडक्ट आहेत काही ना काही, डोनट आलेला आहे इकडे हेअर ॲक्सेसरीचा, इकडे म्हणजे टिश्यू पेपर आहे, ह्याच्यामध्ये परत एकदा हेअर ॲक्सेसरी आहे, शीट मास्क आहेत, असे सगळे प्रोडक्ट मिक्स झालेले आहेत। लास्टवाल्या ज्या ह्याच्यामध्ये ना मी खूप काय काय भरून ठेवले, त्यामध्ये हे निघायला थोडा प्रॉब्लेम होतोय। ही पर्स ठेवलेली आहे, प्लस ह्याच्यामध्ये सगळी ज्वेलरी ठेवलेली आहे।
जी रोजच्या वापरामध्ये कधी फंक्शनसाठी लागते. आणि हे टिश्यूज आहेत, तर हे ठेवलेले आहेत मी ह्याच्यामध्ये. तर आपण चला ह्यांची आपण आता तर सगळे प्रोडक्ट आपण नीट लावून ठेवूया. तर अशी ही माझी मेकअपची ट्रॉली आहे. कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर इथे मी एक टेबल घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये मी सगळे प्रोडक्ट काढीन आणि मग एक एक मला लावता येईल. आणि तुम्ही कुठेही मूव्ह करू शकता, हलवू शकता आरामात अशी सर्व. आणि हे जे ड्रॉवर आहेत हे सेपरेट निघतात सुद्धा, मी तुम्हाला दाखवते. असे हे सेपरेट सगळे निघू शकतात, तुम्हाला हवं तसं तुम्ही लावू शकता. तर ह्याच्यामध्ये जे जे प्रोडक्ट आहेत ते मी ते चेक करते. आता हे मी तुम्हाला नॉर्मल दाखवले की ह्याच्यामध्ये काय काय आहे. ते इन डिटेल तुम्हाला बघायचं असेल की माझ्याकडे किती मेकअपचे प्रोडक्ट आहेत त्याची मी सेपरेट व्हिडिओ करीन. ती व्हिडिओ बघायची असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुझ्याकडे कोणते कोणते मेकअपचे प्रोडक्ट आहेत आणि तू कोणते कोणते प्रोडक्ट वापरतेस. फाउंडेशन बोला, लिपस्टिक बोला, तर त्यासाठी ती व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की करेन. तर हे सगळे फाउंडेशन्स आहेत ते मी काढते आणि एक एक ट्रॉली मी आज क्लीन करणार आहे. म्हणजे मला पुसायची आहे हे, म्हणून मी हे जे डब्बे आहेत ते काढलेले आहेत. तर ह्यांना तुम्ही घासून धुवून पुसून सुद्धा ठेवू शकता. पण मी आता जस्ट क्लीन करणार आहे, म्हणजे फक्त या डब्यांना पुसून घेणार आहे, म्हणजे डस्ट वगैरे बसते ना म्हणून. आणि तुमचं जर तुम्हाला काम झालं की परत तुम्ही ही जी ट्रॉली जशी आहे तशी आतमध्ये टाकू शकता. म्हणजे इझी आहे वापरायला सुद्धा, साफ करायला सुद्धा, आणि त्याच्यातून दिसतं पण की कोणतं प्रोडक्ट आपलं कुठे आहे ते. तर आता माझी ट्रॉली पूर्ण क्लीन करून झालेली आहे. 6चे 6 कप्पे मी पटापट क्लीन केलेले आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवते की माझी ट्रॉली आता कशी दिसते, कसे प्रोडक्ट लावलेले आहेत आणि कोणत्या ट्रॉलीमध्ये मी कोणते प्रोडक्ट ठेवलेले आहेत ते. तर आता मी तुम्हाला दाखवते की पहिल्या ट्रॉलीमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट आहेत. तर पहिल्या ट्रॉलीमध्ये सगळे फाउंडेशन्स आहेत, स्किन केअरचे सगळे प्रोडक्ट आहेत, म्हणजे जे स्किन केअर करतो चेहऱ्याला लावण्यासाठी, मॉइश्चरायझर वगैरे आहे त्याच्यामध्ये, सनस्क्रीन वगैरे आहे आतमध्ये. तर असा सगळा माझा पहिला कप्पा भरलेला आहे. तरी पण जागा किती शिल्लक आहे तुम्ही बघू शकताय. प्रायमरसुद्धा आहे ह्याच्यामध्ये. तर फाउंडेशन माझ्याकडे खूप सारे आहेत, मॉइश्चरायझर आहे, टोनर वगैरे आहेत. तर ह्या पहिल्या कप्पामध्ये सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट आहेत, म्हणजे रोज मला लागतात ते चेहरा धुतल्यानंतर लावायला. तर पहिल्या कप्प्यामध्ये हे झाले. दुसऱ्या कप्प्यामध्ये आहेत सगळ्या पावडर, म्हणजे जे लूज पावडर आपण म्हणतो ना ते आहेत. काही कॉम्पॅक्टसुद्धा आहेत आणि एक कलर ठेवलेला आहे मी. तर एवढ्या सगळ्या पावडर मी वापरते, मला आवडतात लावायला. आणि कॉम्पॅक्टसुद्धा आहेत माझ्याकडे. आणि एक हे कन्सिलर पॅलेट ठेवलेलं आहे मी. तर दुसऱ्या कप्प्यामध्ये मी असं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या कप्प्यामध्ये आहेत माझ्या या सगळ्या लिपस्टिक्स आहेत, लिप बाम आहेत आणि आय शॅडो पॅलेटसुद्धा आहेत. बघू शकताय, शुगरचा पण आहे, मास्कचा आहे, हायलायटर आहे. असे माझी इथे आय शॅडो पॅलेट्स आहेत, प्लस इथे लिपस्टिक्स आहेत. लिपस्टिक माझ्याकडे खूप सारे शेड आहेत, तरी पण ह्यातल्या अर्ध्या माझ्या दुसऱ्या डेस्कवर आहेत, त्या मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्हाला नंतर दाखवेन. त्याच्यानंतर चौथ्या कप्प्यामध्ये आहेत, ह्याच्यामध्ये बीबी क्रीम, सीसी क्रीम, कन्सिलर वगैरे ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये काजळ, मस्कारा, आयब्रो पेन्सिल सगळं आहे. ह्याच्या छोट्या ह्याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत, हे काय बरं बोलतात त्याला, क्लिप्स वगैरे ठेवलेले आहेत. मला भेटत नसतील तर हे छोटाशा बॉक्समध्ये सगळे असतात. आपण जेव्हा साडी वगैरे लावतो तेव्हा आपल्याला पिन कधीच भेटत नाही, तसं माझं नेहमीचंच आहे ते. म्हणून कुठे जायचं असेल तरी पण मी हा डब्बा घेऊन जाते, ज्याच्यामध्ये पिना पण आहेत, क्लिप्स पण आहेत. आणि ह्याच्यामध्ये रेग्युलर वापरण्यासाठीची क्लिप्स असतात ते ठेवलेत. आणि इथे मी हेअर ॲक्सेसरी ठेवलेली आहे, जे केसांना आपल्याला लागतं ते. डोनट वगैरे आहे इथे. आणि इथे हा छोटासा परफ्यूम ठेवला आहे, कधी मला भेटला नाही माझा परफ्यूम. तर हा पॉकेट फ्रेंडली परफ्यूम आहे, माझ्या बॅगेमध्ये आरामामध्ये बसतो, मस्त वास येतो याचा. तर हा चौथ्या कप्प्यामधलं झालं. पाचव्या कप्प्यामध्ये मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे, एक ॲलोवेरा जेल आहे, शीट मास्क आहे, पेडिक्युलरचं टूल आहे आणि हे रेझर ठेवलेले आहेत. तर असा माझा
5वा कप्पा झाला. 6व्या कप्प्यामध्ये हे टिश्यूज आहेत, आपल्याला मेकअप वगैरे रिमूव्ह करायला लागतात. रब्बरचा बॉक्स आहे केस बांधण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये परत एकदा सगळी ज्वेलरी, सापं, क्लिपं, पिना आणि ह्याच्यामध्ये काही ज्वेलरी आहे, अजून खालीसुद्धा ज्वेलरी आहे. त्याचं इन डिटेल मी व्हिडिओ करीन माझ्याकडे कोणती कोणती ज्वेलरी आहे. आणि ह्या बॉक्समध्ये आहे सगळे नेल पेंट्स, म्हणजे हा ऑनलाईन आलेलं पार्सलचा बॉक्स आहे, तुम्ही असा वापरते. ह्याच्यामध्ये सगळे नेलपेंट्स आहेत. नेलपेंट रिमूव्हर ठेवलेला आहे, नेलपेंट रिमूव्ह करण्याचे पेपरसुद्धा आहेत आणि हा छोटासा आरसा आहे जो कधी कधी लागतो मला. तर असे नेलपेंटसाठी मी हा सेपरेट बॉक्स ठेवलेला आहे खाली इथे. तर या शेवटच्या कप्प्यामध्ये मी असं सगळं सामान ठेवलेलं आहे. तर अशी आहे माझी मेकअपची ट्रॉली. कशी वाटली तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आता मेकअपची ट्रॉली मी सेट करून ठेवली आहे. आता जेवणाची वेळ झाले, 9 वाजले. टाईम कुठे निघून गेला काही समजलंच नाही. पटापट मी सगळं साफ केलं, कचरा वगैरे काढला. आता जेवण करायला आले मी. तर जरा शेवया तळते, जरा असं काहीतरी तळलेलं खायची इच्छा झाली. पापड नाही तळत आहे, शेवया तळते. आणि आज भाजी आहे, ओटाण्याची भाजी केली आणि भात. मस्त जेवते. प्रीत ऑलरेडी ऑफिसमधूनच जेवून येईल, तो थोड्या वेळाने येईनच. आता मी पटकन जेवून घेते. आज कढई नाही घेतले, टोपामध्येच तेल गरम करत ठेवले कारण का मला 2-3च शेवया हव्यात. आणि हा इथे शेवयांचा डबा भरलेला आहे. सध्याभोवती लागणाऱ्या म्हणजे लागतात आपल्याला शेवया, म्हणून मी अशा डब्यामध्ये भरून ठेवलेले. हा डबा मी डीमार्टवरून घेतलेला आहे. मग पूर्ण अशी गिनी नको काढायला, ह्याच्यामध्ये भरून ठेवलं. आणि इकडे माझं तेल तापते, तर पहिले थोडंसं टाकून बघूया. तसं तेल तापलेलंच आहे. झालंय झालंय. मस्त फुलले. 1-2च तळते, जास्त नाही तळत आहे. तेल तापलेलं असेल ना की मस्त वरती येतात, त्या पटकन फुलतात. तुमच्याकडे याला काय बोलता मला नक्की सांगा. काही जणी ह्याला कुरडया पण असं म्हणतात, पण आमच्याकडे शेवया म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाकीच्या अजून 2 तळते. तर या जेवायला आज आहे भात, ओटाण्याची भाजी मस्त झाली, सुकी केले एकदम. आणि इकडे थोडे जास्त म्हणजे टोटल 4 शेवया, 4 नाही 5 शेवया तळल्या मी. आणि माझी पाण्याची बॉटल, आज थोडं कमी पाणी पिलं आहे, होईल संपेल.